नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा घटनेवर चर्चा करणार आहोत जी हॉलिवूडच्या एखाद्या साय-फाय चित्रपटालाही मागे टाकेल. विचार करा, 1950च्या दशकात एक अगदी सामान्य व्यावसायिक विमान उड्डाण घेतं, रडारवरून अचानक गायब होतं आणि चक्क 37 वर्षांनंतर पुन्हा जमिनीवर उतरतं. कसं वाटतं ऐकून? चला तर मग या थक्क करणाऱ्या आणि तितक्याच रहस्यमयी घटनेच्या खोलात जाऊया. आता सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे एखादं व्यावसायिक विमान खरोखरच टाइम ट्रॅव्हल किंवा वेळेत प्रवास करू शकतं का? पॅन अमेरिकन फ्लाईट 914च्या या भन्नाट कथेचा हाच तर मुख्य गाभा आहे. वेळेमध्ये अशी एखादी मोठी दरी निर्माण होणं खरंच शक्य आहे का, या प्रश्नाने अनेकांची झोप उडवली होती. 1955 मधील बेपत्ता होण्याची घटना, ह्या सगळ्याची सुरुवात होते 1955च्या एका सुंदर प्रसन्न सकाळी. न्यूयॉर्क शहरात हवामान अतिशय स्वच्छ होतं, आकाशात ढगांचा एक छोटासा तुकडाही नव्हता. एक अगदी सामान्य वाटणारा दिवस. पण याच दिवशी विमान वाहतुकीच्या इतिहासातील एका असामान्य घटनेची सुरुवात झाली असं मानलं जातं. या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. तारीख होती 2 जुलै 1955. सकाळी बरोबर 9:21 न्यूयॉर्कहून डग्लस DC-4 या विमानाने मियामीसाठी उड्डाण केलं. विमानात 53 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. कॅप्टन मिग्युएल विक्टर कुरिया यांच्या हाती विमानाची कमान होती आणि सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं. सकाळी 10:45ला एअर ट्रॅफिक कंट्रोलशी शेवटचा संपर्क झाला. पण त्यानंतर 11:15ला जे नियोजित अपडेट मिळायला हवं होतं ते कधीच आलं नाही. विमान जणू काही हवेतच विरघळून गेलं. नौदल आणि तटरक्षक दलाने सलग 10 दिवस समुद्रात अक्षरशः कोपरा न कोपरा शोधला, पण विमानाचा एक छोटासा तुकडा सोडा तेलाचा थेंबही सापडला नाही. अखेर 12 जुलै 1955ला हे विमान अधिकृतरित्या बेपत्ता असल्याचं घोषित करण्यात आलं. एक धक्कादायक पुनरागमन. पण खरी कथा इथे संपत नाही, ती तर इथून पुढे सुरू होते. इथून थेट 37 वर्षांची उडी मारून आपण पोहोचतो 1955च्या शांत न्यूयॉर्कमधून थेट 1992च्या व्हेनेझुएलामधील एका अतिशय गजबजलेल्या विमानतळावर. तो दिवस होता 4 मार्च 1992 आणि ठिकाण होतं सायमन बोलिव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, काराकास. तिथले एअर ट्रॅफिक कंट्रोलर जुआन डेला कॉर्टे हे नेहमीप्रमाणे रडार पाहत होते. आणि अचानक त्यांच्या रडारवर एक असं विमान दिसू लागलं ज्याची कोणतीही नोंद, कोणतंही शेड्यूल नव्हतं. ते चक्क एक अत्यंत जुन्या मॉडेलचं डग्लस DC-4 विमान होतं, जे अचानक प्रकट झालं होतं. तिथल्या सर्वांसाठीच हा प्रकार अक्षरशः थरकाप उडवणारा होता. 1992चं ते आधुनिक विमानतळ आणि त्या विमानातून उतरणारे प्रवासी, या 2 गोष्टींमधला विरोधाभास डोळे विस्फारणारा होता. 37 वर्षांनंतरही त्या प्रवाशांचे चेहरे एका दिवसानेही म्हातारे झाले नव्हते. महिलांनी अगदी 1950च्या दशकातल्या फॅशनचे जुने स्कर्ट्स घातले होते. पुरुषांच्या डोक्यावर जुन्या फेडोरा हॅट्स होत्या. त्यांच्या हातातली तिकीटं बारकोडवाली नसून जुन्या पद्धतीची हाताने लिहिलेली होती. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे एका प्रवाशाच्या हातात 2 जुलै 1955चा एकदम नवाकोरा न्यूयॉर्क टाइम्स पेपर होता. विचार करा, विमानात एक 3 वर्षांचं बाळ होतं, ज्याचं वय आता नियमानुसार 40 वर्ष असायला हवं होतं, पण ते बाळ अजूनही 3 वर्षांचंच होतं. जेव्हा विमानाच्या पायलटने गोंधळून जाऊन विचारलं की सध्या कोणतं वर्ष सुरू आहे आणि त्याला उत्तर मिळालं 1992, तेव्हा तो पूर्णपणे हादरून गेला. त्याने घाबरून जाऊन कोणालाही विमानात येऊ दिलं नाही. घाईघाईने त्याने इंजिन पुन्हा चालू केलं, परवानगीची वाटही न पाहता थेट उड्डाण केलं आणि काही क्षणातच ते विमान रडारवरून पुन्हा एकदा कायमचं गायब झालं. ही सगळी थरारक घटना 1993मध्ये वीकली वर्ल्ड न्यूज नावाच्या वर्तमानपत्रात छापून आली. एवढंच नाही तर सरकारने या प्रवाशांच्या DNA चाचण्या गुप्तपणे केल्याचा मोठा दावाही त्या बातमीत करण्यात आला होता. टाइम ट्रॅव्हलचे सिद्धांत. आता इतकी विचित्र घटना म्हटल्यावर तिला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं तर आलंच. भौतिकशास्त्राचे असे कोणते सैद्धांतिक नियम आहेत जे या अद्भुत घटनेचं स्पष्टीकरण देऊ शकतात? चला तपासून पाहूया. सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो आइन्स्टाईनचा अतिशय प्रसिद्ध सिद्धांत, टाइम डायलेशन किंवा वेळेचं संथ होणं. या सिद्धांतानुसार जर एखादी वस्तू प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास प्रवास करत असेल तर तिच्यासाठी वेळ खूप संथ गतीने पुढे जातो. पण मित्रांनो, इथे खूपच मोठी तार्किक गोची आहे. डग्लस DC-4 या विमानाचा टॉप स्पीड असतो फक्त 400 किलोमीटर प्रति तास. प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत हा वेग म्हणजे अक्षरशः मुंगीच्या पावलांसारखा आहे. त्यामुळे हा सिद्धांत तर इथे अजिबात लागू पडत नाही. मग दुसरा सिद्धांत पुढे येतो, तो वर्महोलचा. वर्महोल म्हणजे अंतराळ आणि वेळेमधील असा एक सैद्धांतिक बोगदा जो 2 वेगवेगळ्या वेळा किंवा ठिकाणांना जोडण्याचं काम करतो.
काहींनी असा दावा केला की बर्म्युडा ट्रँगल जवळच्या चुंबकीय विसंगतींमुळे हे विमान चुकून एखाद्या वर्महोलमध्ये खेचलं गेलं असावं. किंवा असंही असू शकतं की ते चक्क एखाद्या पॅरलल युनिव्हर्स म्हणजे समांतर विश्वात जाऊन अडकलं असावं. टॅब्लॉइडचे सत्य हे सगळे वैज्ञानिक सिद्धांत ऐकायला खूपच रंजक आणि भारी वाटतात नाही का? पण आता आपल्या या विश्लेषणात एक प्रचंड मोठा आणि नाट्यमय ट्विस्ट येणार आहे. आपण आता या 37 वर्षांच्या कथेमागचं असं सत्य उलगडणार आहोत जे पुराव्यांवर आधारित आहे. कारण या संपूर्ण गोष्टीत, या भन्नाट टाईम ट्रॅव्हलच्या कथेत एक अतिशय मोठी अडचण होती. आणि ती अडचण अशी होती की हे 37 वर्षांचं रहस्य, हे सगळं टाईम ट्रॅव्हलचं प्रकरण पूर्णपणे खोटं आहे. होय, अगदी 100% खोटं. जेव्हा या दाव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली तेव्हा जे वास्तव समोर आलं ते अगदी स्पष्ट होतं. पहिला दावा होता पॅन एम फ्लाईट 914चा. पण सत्य हे आहे की 2 जुलै 1955 रोजी अशा कोणत्याही फ्लाईटची अधिकृत नोंदच अस्तित्वात नाही. दुसरा दावा कॅप्टन मिग्युएल व्हिक्टर क्युरिया या नावाच्या कोणत्याही पायलटने पॅन अमेरिकन एअरवेजसाठी आयुष्यात कधीही काम केलेलं नव्हतं. आणि तो एअर ट्रॅफिक कंट्रोलर जुआन देला कोर्टे नावाचा कोणीही कर्मचारी व्हेनेझुएलाच्या विमान वाहतूक रेकॉर्डमध्ये कधीच अस्तित्वात नव्हता. हे सगळं कथानक वीकली वर्ल्ड न्यूज नावाच्या एका टॅब्लॉइडने स्वतःच्या कल्पनेतून रचलेलं होतं. हे टॅब्लॉइड एलियन्स, भूत आणि अशाच खोट्या मसालेवार बातम्या छापण्यासाठी कुप्रसिद्ध होतं. अफवा का यशस्वी होतात? आता साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो. जर ही बातमी 1992 मध्ये एका टॅब्लॉइडने छापलेली साफ खोटी अफवा होती, तर ती आजही इतक्या मोठ्या प्रमाणावर का पसरवली जाते? लोक यावर इतक्या सहजपणे विश्वास का ठेवतात? यामागचं मानसशास्त्रीय गणित आपण समजून घेतलं पाहिजे. मानवी स्वभावाची रचनाच तशी आहे. अलौकिक किंवा सुपरनॅचरल गोष्टींबद्दल नेहमीच एक नैसर्गिक आकर्षण असतं. रोजच्या सामान्य वास्तवापलीकडे जगात अजून काहीतरी रहस्यमय दडलेलं आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. त्यात पुन्हा सरकार आपल्यापासून काहीतरी लपवतंय अशा कॉन्स्पिरसी थिअरीज म्हणजे तर अनेकांचा वीक पॉइंट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्फर्मेशन बायास. जे लोक आधीपासूनच टाईम ट्रॅव्हलवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ही खोटी कथा म्हणजे एका ठोस पुराव्यासारखी वाटते. आणि नेमक्या याच कारणांमुळे अशा काल्पनिक आणि खोट्या कथांना वाऱ्यासारखा वेग मिळतो. विमान वाहतुकीतील खऱ्या रहस्यमयी घटना. आता अशा काल्पनिक कथांच्या पलीकडे जाऊन जर आपण खऱ्या वास्तवाकडे पाहिलं तर विमान वाहतुकीचा इतिहास अशा अनेक खऱ्याखुऱ्या आणि रेकॉर्डेड रहस्यांनी भरलेला आहे. या घटनांना कोणत्याही टॅब्लॉइडच्या अतिशयोक्तीची अजिबात गरज नाही. 27 हा फक्त एक आकडा नाही, तर तो एक खूप मोठा इतिहास सांगून जातो. 5 डिसेंबर 1945 रोजी फ्लाईट 19च्या एका प्रशिक्षण मोहिमेदरम्यान आणि त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या बचाव कार्यात एकूण 27 लोक कायमचे गायब झाले. बेपत्ता होण्यापूर्वी वैमानिकांनी रेडिओवर मेसेज दिला होता की त्यांचं होकायंत्र म्हणजे कंपास गोल गोल फिरत आहे आणि ते दिशा पूर्णपणे भरकटले आहेत. त्यानंतर त्यांचा किंवा त्यांच्या विमानांचा कधीच कसलाच शोध लागला नाही. आणि अशी रहस्य फक्त आकाशापुरती मर्यादित नाहीत बरं का. 1955 मधील MV जोइटा या व्यापारी जहाजाची घटना तर अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे. या जहाजावरून तब्बल 25 लोक अचानक बेपत्ता झाले. जेव्हा जहाज सापडलं तेव्हा जेवणाची ताटं टेबलावर तशीच वाढलेली होती. जहाजाचं इंजिन चालू होतं, पण तिथे कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची किंवा मारहाणीची खूण नव्हती. एका क्षणात ते सगळे लोक कुठे गायब झाले हे आजही जगातल्या सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. आणि आधुनिक काळातील सर्वात मोठं आणि खरं रहस्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे मलेशिया एअरलाइन्सचं फ्लाईट MH370. 8 मार्च 2014 रोजी क्वालालंपूरहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचं ट्रान्सपॉन्डर जाणीवपूर्वक बंद केलं गेलं. काही तासांतच ते विमान रडारवरून पूर्णपणे गायब झालं. त्यानंतर सलग 4 वर्षे जगातली सर्वात मोठी शोध मोहीम राबवली गेली. पण एवढ्या महाकाय मोहिमेनंतरही समुद्रात फक्त विमानाचे काही मोजके अवशेष सापडले. विमानातल्या लोकांचा आणि मुख्य विमानाचा आजतागायत काहीही पत्ता लागलेला नाही. आणि अर्थातच 2 जुलै 1937ची ती प्रसिद्ध घटना आपण कसे विसरू शकतो? जेव्हा जगप्रसिद्ध पायलट अमेलिया इयरहार्ट आणि नॅव्हिगेटर फ्रेड नूनन हे पॅसिफिक महासागरावरून उड्डाण करत असताना कायमचे रहस्यमयीरित्या गायब झाले. या सगळ्या खऱ्या उदाहरणांवरून हेच सिद्ध होतं की आपला इतिहास आधीच अवाक करणाऱ्या घटनांनी इतका भरलेला आहे की आपल्याला अशा कोणत्याही खोट्या टॅब्लॉइड बातम्यांची किंवा रचलेल्या कथांची अजिबात गरज नाही. शेवटी या सर्व विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाचा विचार समोर येतो. अजूनही आपल्या जगात अशी काही रहस्य आहेत का जी विज्ञान आजही स्पष्ट करू शकत नाही?
फ्लाईट 914ची ही वेळ ओलांडून आलेली कथा जरी खोटी आणि रचलेली असली तरी ती मानवी मनातील अज्ञाताबद्दलचं कुतूहल नक्कीच जागृत करते. कोणत्याही माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहणं हे नेहमीच महत्त्वाचं असतं, पण त्याचवेळी जगातील खऱ्या अज्ञात आश्चर्यांबद्दलची आपली उत्सुकता आणि तो लहान मुलांसारखा अचंबित होण्याचा भाव कधीही संपू नये. याच एका रंजक विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबवूया.